लातूर जिल्ह्यामध्ये श्रीरामपूर तालुक्यामध्ये उजेड या गावी अतिशय माणुसकीला काळिंबा फासणारी घटना घडलेली आहे। एका 9 वर्षाच्या बालिकेवर एका 54 वर्षाच्या वयोवृद्ध नराधमाने बलात्कार केलेला आहे आणि हे प्रकरण त्या ठिकाणी गावामध्ये दाबण्याचा प्रयत्न केला। सुरुवातीच्या काळामध्ये गावातले लोक काही आले त्या आईवडिलांकडे आणि त्यांना आम्ही पाया पडायला लावून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला होता। ती बालिका आज या हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी अक्षरशः अतिशय म्हणजे भयंकर अवस्थेमध्ये आहे। तिथे ट्रीटमेंट चालू आहे। ती लेकराला अक्षरशः ताप आलेला आहे, बोलता येत नाही। अशा अवस्थेमध्ये आज ती गंभीर परिस्थितीमध्ये आहे आणि आज 3 दिवस झालं साधा आरोपीला देखील त्या ठिकाणी पकडण्यात आलं नव्हतं, परंतु आज मला माहिती भेटली की आज पकडले म्हणून। अक्षरशः जो नातवाच्या वयाचा आहे दत्ता चिमनशेट्टी नावाचा तो व्यक्ती नराधम, या नराधमाने या मुलीला, त्याचं मेडिकल आहे, या मुलीला जेव्हा ती दवाखान्यामध्ये गेली गोळी आणण्यासाठी, आईचं डोकं दुखायले म्हणून आईनं तिला मेडिकल आणायला पाठवलं होतं गोळी, आणि जेव्हा ती मेडिकलची गोळी आणायला गेली तेव्हा त्या नराधमाने तिला आतमध्ये बोलून त्याच मेडिकलवर वरच्या मजल्यावर नेऊन दार बंद करून कपडे काढून पाशवी अत्याचार केलेला आहे। ही जेव्हा हे झाल्याच्यानंतर ही जेव्हा मुलगी घरी रडत गेली किंवा घाबरलेल्या अवस्थेत गेली तेव्हा आईला सांगितलं की मला हे दुखतंय वगैरे। त्याच्यानंतर त्या आईला कळलं, आईनं बघितलं सर्व। त्यानंतर आईच्या थोड्या वेळात लक्षात आलं किंवा इथं काहीतरी विघटित घटना घडलेली। त्यानंतर त्यांनी तात्काळ गावातले लोक बोलवले आणि गावातले लोक बोलवत असताना काही लोकांनी त्या ठिकाणी यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला किंवा आम्ही त्याला पाया पडायला होता वगैरे, तुम्ही पोलीस केस करू नका वगैरे। पण अतिशय मला या गोष्टीचा खेद वाटतो की एवढी भयंकर घटना होऊन देखील म्हणजे मनस्थिती, अशा लोकांची विकृत मनस्थिती आहे की ॲक्च्युली त्या आरोपीला पकडलं पाहिजे, त्याला शिक्षा कडक झाली पाहिजे, हे द्यायचं सोडून ते त्या आईवडिला ती समजूत काढत बसले। अतिशय दुर्दैव गोष्ट आहे। त्यामुळं या आरोपीला ताबडतोब पकडून कडक कारवाई केली पाहिजे, तरच आम्ही या ठिकाणी शांत बसणार आहे। त्यांना, या कुटुंबाला न्याय दिला पाहिजे, त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे, त्या मुलीला आर्थिक मदत झाली पाहिजे, तिची सगळी ट्रीटमेंट झाली पाहिजे आणि ही केस फास्ट ट्रॅकवर चालवून ताबडतोब या आरोपीला या ठिकाणी मी फाशीची मागणी आपल्या माध्यमातून करतो। धन्यवाद।